ओमप्रकाश किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आजची रेसिपी आहे पुरणपोळी। आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे छान लुसलुसीत अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। त्याच्यासाठी बघा इथं मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून कुकरला आपण लावूया आणि त्याच्या 4 ते 5 असे शिट्या आपण काढूया। बघा इथं मी कुकरला ठेवलेला आहे। तोपर्यंत इथं आपण पीठ मळून घेऊया। 1 वाटी आहे गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा ते छान चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि चिमूटभर हळद आणि 2 चमचे साजूक तूप मी इथं घातलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घेऊया छानसं। आणि मिक्स करून घेतल्यावर ते थोडं थोडं पाणी घालून आपण त्याला मळून घ्यायचं आहे। मग एकदाच सगळं पाणी घालता कामा नये, थोडं थोडं पाणी घालून असं मळून घेऊया। आणि हा जो गोळा आहे पिठाचा त्याला छान असं तिंबून घेतलं पाहिजे। ते इतकं मळून इतकं छान त्याला सॉफ्ट केलं पाहिजे की ते त्याचं रबरसारखं होऊन यायला पाहिजे। ते पीठ म्हणजे ओढलं की ते रबरासारखं व्हायला पाहिजे। आता बघा असं आपण छान मळूया आणि त्याच्यावर पाणी ओतूया। बघा इथं मी दाबून त्याला त्याच्यावर आता परत मी असं पाणी घालत आहे आणि तुम्ही जास्तसुद्धा पाणी त्याच्यावर ओतून ठेवू शकता, त्याला काही होत नाही। आणि हे कमीत कमी 1-2 तास तरी ठेवलं पाहिजे। बघा इथं आता मी ह्याला झाकून ठेवलेलं आहे आणि इथंसुद्धा या बाजूला तुम्ही बघू शकता शिट्या येत आहेत कुकरला। आता 4 शिट्या आलेल्या आहेत। सो गॅस मी बंद केलेला आहे आणि थंड झाल्यावर इथं मी तुम्हाला दाखवत आहे किती छान आता हे डाळ किती बघा स्मॅश झालेली आहे। आणि ह्याच्यातलं जे पाणी आहे ते सर्व आपण निथळून घेऊया चाळणीमधून आणि त्या पाण्याची आपण कटाची आमटी बनवूया। बघा ते पूर्णपणे पाणी निथळून घेतलं पाहिजे आणि ते पाणी खूप पौष्टिक असल्या कारणानं ते टाकता कामा नये। त्याची एकतर कटाची आमटी होते किंवा सूप म्हणून सुद्धा आपण करून पिऊ शकतो। बघा हे मी सगळं पाणी ह्याच्यातलं निथळून घेतलेलं आहे आणि हे एका आता भांड्यामध्ये आपण डाळ घातलेली आहे। इथं बघा हे छान पाणी त्याचं पूर्णपणे डाळीचं इथं गाळून घेतलेलं आहे। हे आता आपण बाजूला ठेवूया आणि ह्या पुरणामध्ये म्हणजे ह्या डाळीमध्ये आपण आता गूळ घालूया। अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ मी घेतलेला आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता। हा जेवढा ह्याच्यामध्ये होतो तेवढा सगळा गूळ घालायचा आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे रवीच्या खालच्या बाजूनं पूर्णपणे हे छान मिक्स करून घेऊया डाळीमध्ये गूळ आणि पूर्णपणे मिक्स झालं की ह्याला आपण आता गॅसवर ठेवूया। बघा हे मिक्स झालेलं आहे आणि हे आता भांडं आपण गॅसवर ठेवून घेऊया आणि मंद आचेवर हे फिरवत राहायला पाहिजे। गॅस अजिबात मोठं करता कामा नाही। फ्लेम जर मोठा असेल, हाय फ्लेमवर ठेवलात तर ते करपू शकते। खालून जर पुरण करपलं की पुरणपोळ्या फ्लॉप। त्याच्यासाठी हे ढवळत राहायला पाहिजे। आता इथं बघा मी छोट्याशा भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे आणि हे गॅसवर ठेवून आपण वितळवून घेऊया, याची उकळी आणूया आणि हे पुरणपोळी खायला आपण त्याची गुळणी बनवणार आहोत म्हणजे ज्यूस बनवणार आहोत। आणि जेव्हा जेव्हा आम्ही घरात पुरणपोळी करतो तेव्हा आम्हाला तो ज्यूस लागतोयच। आता हे बघा आपलं निथळून घेतलेलं डाळीचं पाणी आहे, ह्याचं आता आपण कटाची आमटी करूया। इथं तयारी करून घेऊया। त्याच्यामध्ये मी कोकम सोलं घातलेली आहे 4, चवीपुरतं मीठ, तिखट, लाल तिखट, जिरा पावडर घालायची आहे, हळद घालायची आहे आणि गूळ घालायचं आहे ह्याच्यामध्ये। बघा हे सगळं घातल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये थोडं आंबट आणि लाल तिखट जरा आणि गूळ जरा जास्त लागते। आता ह्याला उकळी येईपर्यंत बघा हे आता झालेलं आहे गुळाचं पाणी आपण गाळून घेऊया। याच्यामध्ये काय कचरा वगैरे असेल तर निथळून येतो
आता हे मी एका भांड्यामध्ये गाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये परत मी दूध घालत आहे 2 पेले आणि 2 चमचे साजूक तूप आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही दूध आणि तूप याचं प्रमाण जास्त कमीसुद्धा करू शकता. आता हा झाला आपला रस. रस म्हणजे गुळणी. आपण ह्याला ज्यूससुद्धा म्हणू शकतो. हे पुरणपोळीबरोबर पुरणपोळी ह्याच्यात लावून खायचं असते. आता हे बाजूला ठेवलं. इथं बघू शकता कटाची आमटीसुद्धा आता छान उकळी आलेली आहे आणि गॅस बंद करूया. नंतर हे फोडणी कशी द्यायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे. आता इथं बघा आपलं सगळं गूळ ह्याच्यामध्ये डाळीमध्ये विरघळून पातळ झालेलं आहे आणि ह्याला आता आपण घट्ट करून घ्यायचं आहे आणि घट्ट होईपर्यंत परत ह्याला ढवळत राहायला पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. बघा हे आता घट्ट झालेलं आहे आणि थोडं घट्ट होण्यासाठी ठेवूया. तर बघू शकता पूर्णपणे घट्ट झालेलं आहे पुरण आणि ते आता मी बाजूला काढून घेऊया. बघा काढून घेतलेलं आहे मी. आता इथं थंड करण्यासाठी ठेवूया थोडा वेळ आणि ह्याच्यातच मी काय करणार आहे, पुरण जे आहे ह्याच्यातच मी बारीक करून घेणार आहे. पुरण बारीक करण्याचीच ही चाळण आहे. बघा हे आता थंड करून घेऊया. पहिली आम्ही काय करत होतो गावाकडे, हे पाट्यावर वाटत होतो बसून. त्याच्यामुळे एकदम छान असं पुरण तयार व्हायचं. पण आता पाट्यावर आपण करत नाही. सो आता हे बघा ही चाळणी आहे आणि थोडं पुरण घेऊन थोडं गरम असतानाच हे आपण असं प्रेस करून घ्यायचं असते. बघा असं पूर्ण प्रेस करून पेल्यानं छान असं हे करायचं. बघा इथं तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी केलेलं आहे आणि हे पाठीमागच्या बाजूचं सुद्धा असं काढून घेऊया लागलेलं चाळणीला. असं छान एकदम स्मॅश होऊन हे पुरण आपलं तयार होते. इथं बघू शकता किती छान असा हा गोळा पुरणाचा तयार झालेला आहे. बघा आता लगेच आपण पोळी लाटायला घेऊया. खूप छान ह्या चाळणीमधून होते आणि मिक्सरमध्ये वगैरे घातलं तर ते लगेच होत नाही किंवा अडकून राहते कुठं, होय की नाही. सो आता इथं बघा हे जे पीठ मी ठेवलेलं होतं मळून ते आता छान एकजीव झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे आणि रबरीसारखं ते हे होऊन आलेलं आहे एकदम, म्हणजे एकतारी होऊन आलेलं आहे. बघू शकता. जर दुपारी पुरणपोळ्या करायच्या असतील तर सकाळीसुद्धा हे पीठ मळून ठेवलं तरी पण चालेल. बघा असं हे ओढलं तर रबर कसं व्हायला पाहिजे. सो तेलाचा हात लावून घेऊन आपण त्याला छान मळून घेतलेलं आहे. आता चला पोळ्या लाटायला आपण घेऊया. बघा इथं त्याचं आता आपण मालं तयार करून घ्यायचं आहे. ही माली घेतली, त्याच्यामध्ये जेवढं पीठ घेतो तेवढंच आपण पुरण पण घ्यायचं आहे आणि थोडं जास्तसुद्धा घेतलं म्हणून काही फरक पडत नाही. ते लाटण्यावर असते. आपण पुरणपोळी कुठल्या पद्धतीनं लाटतो, प्रेस देऊन लाटतो, जास्त आपण प्रेस करतो का वरच्यावर लाटतो ह्याच्यावर ते असते, नाहीतर पुरणपोळी फुटू शकते. बघा असं त्याचं तोंड एकदम छान बंद करून घ्यायचं आहे आणि हा गोळा तयार करून घ्यायचा. बघा इथं मी आता हे तुम्हाला परत एक करून दाखवते. छोटंसं त्याच्यात मालं करून घेतलं आणि पुरणपोळी करायला त्याच्यामध्ये पुरण घातलं. बघा पिठाला हात जरा लावला, चिकटते म्हणून तुम्ही तेलसुद्धा खाली त्याला लावू शकता किंवा तूप लावू शकता. बघा हे एवढं छान पीठ आणि पुरण एवढं छान झालेलं आहे ना की आपण जसं करतो तसं फिरवतो तसं ते पीठ फिरते, म्हणजे रबर कसं होऊन येते. आणि पुरणसुद्धा ह्या चाळणीमधून जर तुम्ही हे करात ना झारून तर खूप छान होते. बघा आणि एक मी तुम्हाला इथं दाखवेन. आणि जर ही सगळी तयारी करून ठेवलेली असेल ना, फक्त 15 मिनटामध्ये 20 तरी पोळ्या आपण लाटू शकतो. बघा आता इथं मी तुम्हाला ही पहिली पोळी लाटून दाखवते.
असं जेव्हा आपण पोळी लाटतो ना तेव्हा वरच्यावर लाटायला पाहिजे, एकदम प्रेस देता कामा नाही. एकदम म्हणजे प्रेस केलं की आतलं सगळं पुरण बाहेर येऊन पोळी फुटू शकते. वरच्यावर लाटायचं. त्याच्यासाठीच आपलं पुरण आणि पीठ आहे ते खूप छान मळून व्हायला पाहिजे. बघा तवा तापलेला आहे. आता मी इथं भाजायला ठेवते आणि गॅस हे मीडियम ठेवायला पाहिजे, नाहीतर खालून पोळी करपू शकते. बघा मी उलटी करून भाजलेली आहे दोन्ही बाजूनं. आता ही पोळी फुलत आलेली आहे, इथं बघू शकता. अशा दोन्ही बाजूनं पोळ्या आपण भाजून घ्यायच्या आहेत. आणि लगेच तूप घालता कामा नाही. एकदा जर तूप घातलं की धूर सुटतो आहे. जेव्हा आपण पोळी पूर्णपणे भाजून होते ना तेव्हा आपण वरून तूप घालायचं. आता बघा दुसरी पोळी मी इथं करत आहे. तिथं भाजतच इकडं पोळी लाटून होते. दुसरी पोळीसुद्धा आपण भाजूया. गॅस मीडियम ठेवला पाहिजे. जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील. आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि शेअर आणि लाईक जरूर करा. आणि तुम्ही कुठल्या गावातून, शहरातून किंवा कुठल्या देशातून बघता ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा आता दुसरी पोळीसुद्धा मी इथं तुम्हाला भाजून दाखवत आहे. आणि इतक्या छान पुरणपोळ्या फुलत आहेत आणि एकदम लुसलुशीत अशा सॉफ्ट कापसासारख्या बघू शकता. आता तोपर्यंत मी दुसरी पुरणपोळीसुद्धा लाटून झालेली आहे. आता इथं मी भाजून तुम्हाला दाखवते. ही सुद्धा एक पुरणपोळी बघा. आणि त्याचे बघा घरगुती पुरणपोळ्यांचा कलरच एक वेगळा असतो आणि जेव्हा आपण विकत आणतो त्याचा कलर वेगळा असतो. त्या मिशनीवर केलेल्या असतात किंवा जास्त हळद घातलेली असते पिठामध्ये, त्याच्यासाठी त्या एकदम येल्लो किंवा हळदुळ्या अशा दिसतात. पण घरगुती जेव्हा करतो तेच आपलं हेल्दी असते, नाही का. बघा किती छान पुरणपोळी ही टम्म अशी फुलून आलेली आहे. दुसरीसुद्धा पुरणपोळी इथं बघू शकता. सो प्रत्येक पुरणपोळी फुलून आलेली आहे. आता ही पुरणपोळी केली ही आता परत मी एक तुम्हाला भाजून दाखवते. आणि मध्ये मध्ये तवासुद्धा थंड झालेला असेल तर परत थोडं गॅस मोठं केलं तरी पण चालेल. बघा किती छान पुरणपोळी फुलून आलेली आहे ती. आणि जसं मी तुम्हाला दाखवली, जो रस केलेला आहे किंवा ज्यूस केला आहे गुळाचा, दूध आणि तूप घालून, त्या ज्यूसाबरोबर जर तुम्ही खाल्लात तर खरोखर अप्रतिम असं लागते. नाहीतरी थोडेजण आमरस बरोबर खातात, श्रीखंड बरोबर खातात, नाही का. बघा ही एक शेवटची पोळी तुम्ही बघू शकता. अशा पुरणपोळ्या ह्या पद्धतीनं करून नक्कीच बघा आणि कमेंट करून मला जरूर कळवा. कारण आता श्रावण चालू आहे, काही ना काही आपल्याकडे आता गोडधोड चालूच असते, नाही का. सोमवार, शुक्रवार, गुरुवार, मंगळवार हे असे आपले प्रत्येक दिवस असतात ना. आता प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नैवेद्यासाठी गोडधोड पाहिजेच लागते. बघा आता हे आहे आपण शिजवून ठेवलेली कटाची आमटी, त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे पुरण. थोडंसं पुरण घालायचं, एक छोट्याशा लाडू एवढं पुरण घालायचं, कारण त्याला खूप छान चव येते. वाटलेलं जे पुरण असते ते घालायचं. आणि आता आपण त्याला फोडणी देऊया. बघा इथं छोट्याशा तोपामध्ये मी 2 चमचे तेल घातले, मोहरी घातली, मोहरी तडतडली की लगेच जिरं घातलं, जिऱ्यानंतर इथं घातलं हिंग हा व्हेरी इम्पॉर्टंट असतो इथं, एकदम इम्पॉर्टंट म्हणजे हिंग पाहिजेच. आणि लगेच आपण त्याच्यामध्ये करवील घालूया. कढीपत्ता घातला आणि ओतलं त्याच्यामध्ये. बघा फायनल आपली कटाची आमटी झाली तयार, होय की नाही. बघा इथं सगळ्या पुरणपोळ्यासुद्धा मी लाटून तुम्हाला दाखवत आहे. आणि हा आहे आपला ज्यूस जो तयार केला होता तो.
बघा. सो नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि ह्या पद्धतीनं चाळणीवर झरवून पुरण तुम्ही तयार करून नक्कीच बघा. अशा तऱ्हेनं पीठ मळून करून नक्कीच बघा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून नवीन वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील. चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.